नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, मी कळा कुसळी काहीचे नेने, बोलतो वचने अति भाविका. या उक्तीप्रमाणे ज्यांना आपण जगत माऊली म्हणतो, या माऊलींच्या अभंगाचं निरूपण अगदी आपल्या नियोजित वेळेमध्ये आपण बघायचं आहे. विशेष करून 750वं वर्ष आणि या 750व्या वर्षी तुम्ही आम्ही त्या सोहळ्यात सहभागी आहे, हे आपलं भाग्य आहे, हे ध्यानात घ्या. कारण काही वर्षे ही अत्यंत महत्त्वाची असतात. त्या अत्यंत महत्त्वाच्या वर्षांच्यामध्ये आपण सहभागी असणं हे फार महत्त्वाचं आहे. सर्व भाविक भक्त आज विशेष करून हा अभंग माऊलींचा एवढ्यासाठी चिंतनाला घेतलेला आहे. याच्यामध्ये 2 सिद्धांत आहेत आणि वेगवेगळे सिद्धांत आहेत 2, आणि 2 सिद्धांताच्यासाठी 2 दृष्टांत माऊलींनी दिलेले आहेत. माऊलींच्या वाङ्मयाच्या प्रकारामध्ये जर आपण बघितलं तर माऊलींची भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी, ज्याच्यामध्ये अतिशय उत्तम सिद्धांत दृष्टांतासहित स्वकर्तृत्व कसं पार पाडावं, भक्ती कशी करावी, उपासना कशी करावी, ज्ञान कसं प्राप्त करून घ्यावं, शरीराचं सामर्थ्य काय आहे, शरीर कसं ठेवावं, इथंपर्यंतच्या सगळ्या गोष्टी, आणि शेवटी जर एखादा दुर्जन खल प्रवृत्तीचा आलाच तर त्याला सुद्धा आमच्यात समाविष्ट करून घ्यावं, आणि जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, आणि मांदियाळी वैष्णवांची भेटावी. या पद्धतीनं ज्ञानेश्वरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत चिंतनीय अशी आहे की ज्याच्यामध्ये सर्व जीवनाचं सार कशात बघायचं झालं तर ते ज्ञानेश्वरीत आहे. ध्यानात आलं, ज्ञानेश्वरी पारायणासाठी नसते, ज्ञानेश्वरी आपल्याला अनुभवासाठी असते. आणि जर एखाद्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल तर रोज त्याचं चिंतन असलं पाहिजे. रोज चिंतन व्हायचं असेल तर त्याचं रोज वाचन असलं पाहिजे. ही प्रक्रिया आहे, अभ्यासाची प्रक्रिया ही या पद्धतीची आहे. त्याच्यामुळे फक्त पारायणापुरतं नाही तर ते वाचनामध्ये असावी. वाचन रोज असेल तर चिंतन होतं, आणि चिंतन झालं की अनुभव यायला वेळ लागत नाही. हा सगळ्यांनाच अनुभव आहे त्याचा. त्यानंतर पुढं अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आला तो म्हणजे अमृत अनुभव, की ज्याच्यामध्ये तत्वज्ञानाची गोष्ट बोलत असताना सुद्धा इतकी सोपी साधी भाषा वापरावी की ज्याच्यामध्ये सूर्याची उपमा देत असताना ते म्हणतात की सूर्य अंधाराला भेटायला चालला, परंतु त्या दोघांची भेट अजून घडलेली नाही. 750 वर्षापूर्वीच आहे. आज ही याज्ञवल्क्य उदाहरण आहे. म्हणजे जर तुम्ही, मी मुद्दामून हे सांगतोय की 2 दृष्टांत आणि 2 सिद्धांत आहेत म्हणून. संतांचे सिद्धांत आणि दृष्टांत त्रिकाला बाधित सत्य असतात. तुमचे आमचे आज आहेत आणि उद्या राहतील याची शाश्वती नाही, परंतु संतांच्यामध्ये ही भूमिका अजिबात नाही. म्हणून अमृतानुभव हा एक वैचारिक ग्रंथ आहे, पण वैचारिक ग्रंथ असताना सुद्धा त्याच्यामध्ये इतकी उत्तम उदाहरणं दिली आहेत. सामान्य माणसानं सुद्धा ती जर शिकली, वाचली, ऐकली, त्याचं चिंतन केलं तरी सुद्धा अत्यंत तन्मयतेनं आपलं जीवन जगता येतं. आम्ही जीवन स्वतःचं जगत नाही, दुसऱ्याला जीवन कसं जगायचं शिकवायला चाललोय, म्हणून आम्ही आमच्या आयुष्यात दुःखी आहे. ध्यानात येते काय बघा, ते काही विशिष्ट वय असतं, बाळाला चालता येत नाही, त्याच वेळेला आईनं फक्त काय करायचं असतं, बोट धरून त्याचं चालायचं असतं. पण ते चालताना सुद्धा आई ही कशी चालत असते, त्या बाळाच्या पायाला पाय लावून चालत असते. लक्षात आलं का बघा. आता बाळ गल्लीतनं नाही जिल्ह्यातनं फिरते, आणि त्याला जर हाताला धरून चालायचं शिकवायचा आपण प्रयत्न केला तर त्याचा काही उपयोग होत नाही. पण त्याला फक्त सांगायचं असतं या मार्गाने जाऊ नको, या मार्गाने जा, एवढंच आपल्या हातात असतं. पुढचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे तो म्हणजे चांगदेव पासष्टी, ज्याच्यामध्ये या विश्वाचं वर्णन करत असताना जे तत्व माझ्यामध्ये आहे तेच चांगदेवा तुझ्यामध्ये आहे, एवढंच नाही तर संपूर्ण जगामध्ये तेच तत्व आहे, तू फक्त ते स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेस. इतका मोठा 65 ओळींच्यामध्ये त्यांनी अर्थबोध करून दिला चांगदेवाचा उद्धार होण्यासाठी. आता बरेच चांगदेव आहेत, त्यांच्यासाठी ते आहे. आम्ही म्हणतोय चांगदेव 65 कुणाला? चांगदेवाला सांगितली. आमच्यातला कुठला चांगदेव गेलाय? लक्षात आले का बघा. म्हणून तो ग्रंथ याज्ञवल्क्य आहे. पुढं काही अभंग आहेत, जवळजवळ 700च्या वर अभंग आहेत, ज्याच्यात ज्ञानदेवांची अभंग गाथा म्हणून प्रकाशित आहे, प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये काही रूपक आहेत, काही विरण्या आहेत,
काही गवळणी आहेत, काही तत्वज्ञानाचे अभंग आहेत, काही बोधपर अभंग आहेत, काही उपदेशपर अभंग आहेत, काही मागणीपर अभंग आहेत, काही सगुण रूपाचं वर्णन करणार आहेत, तर काही निर्गुण रूपाचं वर्णन करणार आहेत. असे ज्ञानदेवांची गाथा आहे. एक अभंग, एका अभंगामध्ये विषय चालू आणि तो विषय झाल्यानंतर त्याला दृष्टांतानंच संपवायचा. भाषा थोडीशी वेगळी वाटते पण जवळची भाषा आहे. आणि पुढं सांगितलं तो हरिपाठ सांगितला की ज्याला सदैव मुखामध्ये असावा, म्हणजे ज्याला आपण वारकऱ्याची संध्या ज्याला आपण म्हणतो, ती वारकऱ्याची संध्या ही हरिपाठानं करायची असते. दाडात येते काय बघा. म्हणजे आम्हाला आंघोळ करण्याचा काहीही नियम नाही आहे, मी करू नये असा अर्थ घेऊ नये याचा. लक्षात आले काय बघा. आंघोळ करावीच, परंतु संध्या जी आहे ती संध्या मात्र आमची हरिपाठानंच असते, हरिपाठानंच पूर्ण करायची असते. आणि उठल्यानंतर आमचा काकडा चालू होतो. त्याला दात घासायची गरज नाही, चूळ भरायची गरज नाही. उठल्याबरोबर काकडा चालू आणि झोपताना हरिपाठ. काय वारकरी संप्रदायाचं विशालत्व आहे, बोधत्व आहे की सकाळी उठल्यानंतर काकडा म्हटला की त्याच्यामध्ये असणारे अभंग दिवसभर चिंतनामध्ये राहतात आणि काकड्यातलं जे तत्व आहे ते सगळं हरिपाठात तंतोतंत आणलं. हे ध्यानात येते काय बघा. म्हणून संध्या आहे आपली, ती वारकऱ्यांची संध्या आहे. म्हणून 5 ग्रंथांच्या मध्ये माऊलींनी अनेक विषय हाताळलेले आहेत. काही ठिकाणी समदृष्टीनं विषय हाताळलेले आहेत. त्याची फक्त प्रचिती मी आपल्याला करून देणार आहे, इतर दुसरा काही इथं भाग नाही आहे. म्हणून या अभंगाची सुरुवात अशी आहे, ए हा शब्द आहे. साते आलिया ओळंगा शारंग धरू. आता सर्वसाधारणपणे आपल्याकडं जीवलग असतो किंवा जीवलग असते, त्याच्यासाठीच ए शब्द वापरतोय आपण. लक्षात येते काय बघा. त्याच्यासाठी. मग आता इथं माऊलींची कोण जीवलग आहे, तर ती जीवलग आहे वृत्ती. म्हणून वृत्ती ज्ञान विषयाचा अभ्यास या अभंगामध्ये येतो. आणि शेवट कशानं होतो, वृत्तीच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचं निराकरण म्हणजेच नित्यसुख हा विषय तिथे येतो शेवटी. आधी चरण बघत जाऊ म्हणजे आपल्याला लक्षात येईल. निरूपण पुढं करू आपण, सरळ अर्थ सांगत जातो म्हणजे लक्षात येईल. साते हा शब्द येतोय तो बाजारवाचक शब्द येतो. आलिया म्हणजे आलेली आहेस. ओळंगा शारंग धरू, हे सखे, हे मैत्रिणी, या बाजारात तू आलेली आहेस. मग कुठला बाजार, ज्या बाजारला आलीस त्याचं वर्णन पुढे सांगितलं. नाही तरी संसारू जाईल रया. कळले काय बघा. आणि तिथे एक शब्द आहे, नाही तरी संसारू वाया जाईल रया. वाया म्हणजे फुकट, फुकट जाईल तुझा संसार. म्हणजे जन्म मृत्यूच्या सोहळ्याला आलेला आहेस, तो बाजार आहे. यामध्ये जर भगवंताचं चिंतन स्मरण आणि त्याची ओळख झाली नाही तर बाजार तुझा व्यर्थ गेला. म्हणजे जन्माला आलेस मरण पावले, काही अर्थ नाही. मग सांगितलं असं कसं काय, कारण आलोय दिसतोय आपल्याला, त्या पद्धतीने विचार केला तर कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत. तुला वाटतंय सगळं आपलं आपलं आहे, हे अज्ञान आहे. म्हणून अज्ञानाच्या अर्थाने एक अर्थ बघायचा आहे आणि वृत्तीच्या अर्थाने एक अर्थ बघायचा, असे 2 अर्थ. मृगजलवत जाईल रया. मृगजल ज्या पद्धतीनं आहे ते दिसतं असत नाही, त्या पद्धतीनं वाया जाणार आहे. ते वाया जाणारं कुठं आहे, पुढं उदाहरणात यायचं म्हणजे लक्षात येईल. विषयांचे समसुख, विषयांचं सुख हे कसं आहे, मृगजळाप्रमाणे आहे. आणि पुन्हा जर विचार केलास तर संसारू जाईल रया कुठं आहे, बेगडांची बाहुली. मातीची बाहुली पाण्यात भिजली, पुन्हा चिखल झाला, पुन्हा माती त्या चिखलाची बाहुली करता येते. विषय कळलाय. हा, आता तिथं आल्यानंतर स्पष्टीकरणाच्या वेळा मी सांगतो. लक्षात आलं काय बघा. फक्त आता समजून घ्या फक्त थोडं थोडं. एकदा चिखल, वाळलेली बाहुली, चिखल आहे, वाळलेलं आहे, पण त्याला पाणी लागलं, पुन्हा चिखल, पुन्हा बाहुली करता येते, पुन्हा बैल करता येतोय, पुन्हा हत्ती करता येतोय. कशाचा, त्याच चिखलाचा. अशी तू थांबलेली आहेस.
जाईल रया. मग एवढं सांगितलं तर एक माझं एक. कोण कोणाला सांगाले? माऊलीच वृत्तीला सांगतात. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. वृत्तीज्ञानाचा इतका उत्तम प्रकारे बोध झालेला आहे की पाहण्याची, पाहतेपणाची, पाहणाराची दृष्टी ही पाहतेपणापेक्षा विलक्षण आहे, वेगळी आहे. स्वप्नीचे चेईल जाईल रया. पुन्हा उदाहरण सांगितलं. ज्या पद्धतीनं स्वप्न शिल्लक राहत नाही, व स्वप्नाला कारण काय आहे? निद्रा हे स्वप्नाला कारण आहे. जोपर्यंत निद्रा आहे तोपर्यंतच स्वप्न आहे. निद्रा गेली की स्वप्न गेलं. तसे कोण आहेत? कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, मृग जलवत जाईल रया. अज्ञानाच्या मार्गातून, वृत्तीज्ञानाच्या माध्यमातून जर बघायचं झालं तर आपल्याला ध्यानात ए साते आलिया ओळंगा शारंग धरू. ए हा शब्द त्या गाथ्यामध्ये अनेक ठिकाणी घातला आणि रया हा एक शब्द बघा तुम्ही त्या गाथ्यामध्ये अनेक ठिकाणी त्याचं चिंतन माऊलीने इतकं उत्कृष्ट मांडलेलं आहे. आलिया ओळंगा शारंगधनू साते. आता साते हा शब्द बाजारवाचक आहे, म्हणजे जन्म मृत्यूच्या सोहळ्याला बाजाराला आलेली आहेस, आता सावध हो, नाहीतर संसारू जाईल रया. लक्षात आलं का? बघा, आता शास्त्र समजून घेत असताना, अभंग समजून घेत असताना थोडंसं आपण त्याच्याकडे दृष्टी ज्ञानमय असावी. काही शब्दांचे अर्थ हे अंकवाचक घ्यायचे असतात, काही शब्दांचे अर्थ हे ज्ञानवाचक घ्यायचे असतात. उदाहरणामध्ये आपल्याला जर बघायचं झालं तर माऊलींनी असाच एक शब्द वापरलेला आहे. हा बाजारवाचक आहे साते शब्द, पण माऊलींनी हरिपाठामध्ये असा एक शब्द वापरला, 7 5 3 दशकांचा मेळा. 7 5 आपण रोज हरिपाठामध्ये हे प्रमाण वापरतो. 7 5 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. इथं जे सगळे शब्द आहेत ना ते सगळे संख्यावाचक आहेत. तिथं संख्यावाचकच चिंतन करायचं. ध्यानात येते का? बघा, का संख्यावाचक चिंतन करायचं? पुढचाच शब्द पाठीमागच्या शब्दाला अध्यारूत असतो. व्याकरणाचा नियम आहे, अध्यारूत ज्या वेळेला शब्द घ्यायचाच असतो, अर्थ घ्यायचा असतो, त्यावेळेला आपल्याला पाठीमागच्या अर्थानुरूप पुढं चालायचं असतं. त्या पद्धतीनं 7 हा शब्द जो आहे हरिपाठातला सांगतोय, आणि इथं 7 असा शब्द आहे. हे शब्दांची मी दोन्हीकडे तुलना फक्त करून सांगतोय आपल्याला. 7 हा शब्द सप्त धातूंच्या साठी हरिपाठामध्ये वापरला, सप्त धातू. 5 हे पंचमहाभूतांच्या साठी शब्द वापरला. 7 5 3 3 हा शब्द सत्वरज तम 3 गुणांच्या साठी शब्द वापरला.
आणि दशकांचा मेळा. दशकांचा मेळा म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ही 5 आहेत. 5 पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय ही 10 आहेत. या सगळ्यांचा एकत्र मेळा केल्यानंतर ज्याच्यामध्ये तुला भगवंताचं भजन करता येतं, नाही तर भगवंताला आपलंसं करून घेता येतं. या 3च गोष्टी असते. 7, 5, 3 जिथं आहेत तिथं. आता बोध कसा आहे बघा. एक तत्वी कळा दावे हरी, तर तुला निश्चित हरी भेटेल, नाहीतर भेटणार नाही. मग हा जसा शब्द वापरतो तसा अनेक संतांनी संख्यावाचक शब्द वापरलेले आहेत. म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने जर बघितलं तर संख्यावाचक विशेषण आहेत, क्रमवाचक विशेषण आहेत आणि आवृत्तीवाचक विशेषण. या 3 प्रकारांना आपण पुढे गेलो तर आपल्याला ध्यानात येतं. वृत्ती प्रभाकरामध्ये अनेक ठिकाणी आवृत्तीवाचक शब्द येतात. ध्यानात येतं का बघा. पण इथं आपल्याला आहे ते बघितलं तर या शरीराला दावी कळा असा शब्द वापरताना जीवन जगण्यासाठी किंबहुना जीवाला या पृथ्वीवर काहीतरी कार्य करायचं झालं तर त्याच्यासाठी त्याला गरज असते ती शरीराची असते. तुम्हाला मिळाले का नाही? मिळाले. म्हणून आता इथून पुढचा विषय तो ज्यांना शरीर मिळालेलं आहे, म्हणजे मनुष्य देह ज्यांना मिळालेला आहे त्यांच्यासाठी सगळा विचार आहे. ज्यांना मिळालंही नाही त्यांच्यासाठी विचार अजिबात नाही. लक्षात आलं की बघा. आमची अडचण कुठं आहे? मिळालंय ते काही विचार करत नाही. तो विचार कोणाचा करतोय? ज्याला मिळाला नाही त्याचा विचार करतोय. आणि दोन्हीकडे फसगैबत होते. लक्षात येते काय बघा. मग आपल्या ध्यानात येईल की या शब्दामध्ये 7, 5, 3 दशकांचा मेळा यामध्ये जर विचार केला तर इथं जसं महाराज म्हणतात पंचभूतांचा गोंधळ पंचभूतांचा गोंधळ संख्यावाचक. लक्षात आलं का बघा. मी उदाहरण एवढ्यासाठी दिले संख्यावाचक, आवृत्तीवाचक आणि क्रमवाचक. आता त्याच्यापेक्षा सोप्या भाषेत सांगतो. म्हणजे आता थोडंसं तत्वज्ञान जादा होतं. मला आवडतं असं कीर्तन का महाराज की ज्ञान प्रदर्शित करण्यापेक्षा आपली उजळणी होती. लक्षात येते का बघा. अनेक दुसऱ्या गावामध्ये गेल्यानंतर विषय मांडता येत नाहीत. याचं कारण का श्रोते पण तसे पाहिजेत ना. ध्यानात येते काय बघा. जयंतीला कार्यक्रम ठेवायचा आणि तिथं ज्ञान सांगायचं काय आपली उजळणी नाही होत. लक्षात घ्या. म्हणून उजळणीसाठी म्हणून मी आपल्याला सांगतो, अगदी नम्रपणे आपल्याला सांगतो की उजळणी माझी होती. किती कळते याच्यापेक्षा माझी होती. पण तुम्ही आलाय, तुमचा वेळ घेणं हे माझं अजिबात काम नाही. तुम्हाला तिथनं काहीतरी कळणं हे गरजेचं आहे. याच्यासाठी फक्त तुमच्यापर्यंत येतोय. हे अगदी सोप्या भाषेमध्ये कसे अर्थ लावायचे असतात याच्यासाठी. म्हणजे आता काय म्हणणार या माऊली आमच्या म्हणणार की आम्ही कुठे शिकलोय, भात कापून आता आलोय, ऊस तोडणी चालू आहे, काही जण ऊस तोडण्याच्या विवंचनेत आहे. लक्षात आले काय बघा. म्हणजे सगळ्या विवंचना आहेत का नाही सांगा. म्हणजे इथं आलेल्यानं बोटवर असं करायचं की मी सुखासुखी आता कीर्तन लावलोय माझ्या सकट. म्हणजे सांगणार आहे सकट सुखासुखी कीर्तनला आलोय. मी पण आलेलो नाही सुखासुखी कीर्तनला. लक्षात येते काय बघा. कोणी सांगावं मी सुखासुखी कीर्तन लावलोय, तो मुक्त अवस्थेत आहे. लक्षात ठेवा.
त्याला मुक्त आपण म्हणूया, त्या अवस्थेकडे चाललाय म्हणू आपण, सुखासुखी आलाय कीर्तनला. पण नाही, आम्ही काहीतरी विवंचना घेऊनच आलोय. ध्यानात येते काय बघा. मग कळणं गरजेचं आहे की नाही, आहे, कळलं पाहिजे म्हणून आपली उदाहरणं सोपी 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 देतो. लक्षात आलं काय बघा. संख्यावाचक म्हणजे काय, आता आपण या ठिकाणी 100-150 लोक आहोत, याला काय म्हणायचं, संख्या म्हणायचं. समजले की नाही, सोपी भाषा अगदी. म्हणजे तुमच्या देवाऱ्यामध्ये 10 देव आहेत, संख्या किती, संख्या देवांची 10, 1 2 3 4 5 6 7 8 अशी जी आहेत ती, त्याला काय म्हणायचं, संख्या म्हणायची. हे तुम्हाला कधीतरी वाचताना कधीतरी ऐकताना क्रमवाचक संख्यावाचक गरजेचं होईल म्हणून सांगतोय. आता पुढचं आहे क्रमवाचक. क्रमवाचक म्हणजे काय, तर आता इकडून मोजायचं असं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं केलं तर तिथं राधे महाराज कुठं आहेत, तर एक 12 नंबरला 13 नंबरला आहेत असं आपण, म्हणजे क्रम तुमच्या ध्यानात येते काय बघा. हा क्रमवाचक. म्हणजे तुमच्या मंदिरामध्ये जर गेलं तर पहिल्यांदा कोण असते, आयाबाया असतात, नंतर बापय असतात मंदिरामधले तुमच्या. लक्षात आले काय बघा, हा क्रम असतो. समजा तुम्ही बाहेरगावी 2 दिवस गेल्या आणि तुमच्या मुलीनं किंवा सुनेनं जर देव पूजला आणि चुकून इकडलं तिकडलं झालं तर तुम्ही येऊन लगेच बघताय, बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येते क्रम चुकलाय. कळलं का आता, हा क्रम आपला आहे. लक्षात आले काय बघा. त्याच्यापेक्षा सोपं बघितलं तर आज काय झाले, भांगलायला गेल्यानंतर एक 8 जणी गेलेत, पाती निम्म्याच लागलेत, निम्म्याच पाती लागलेत. आता उद्या परत भांगलायला जायचंय, आता पात बदलायची काय, नेम काय आहे तुमचा, संघटना तुमची काय सांगते, तुमची एक संघटना आहे माहिती आहे ना. काय सांगते तुमची संघटना, की जिनं काल सोडल्या पात तिथनच तिनं पुढे बसायचं. मग 1 नंबरला कोण होती, 2 नंबरला कोण होती, 3 नंबरला कोण होती, काय नावं लिहिली आहेत तिथं, हाजरी घेतल्या, काय नाही, काय मालकाला माहिती आहे, मालकाला काय माहित नाही, पण तुम्हाला माहित असते कोण क्रमानं बसलेलं होतं. याला क्रमवाचक. कळले, हा क्रमवाचक आहे. आणि आवृत्तीवाचक. आवृत्तीवाचक म्हणजे पुन्हा 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 30 गोष्ट करणे, करायला लावणे, याला म्हणतात आवृत्तीवाचक. पुन्हा पुन्हा 30 गोष्ट. असा संत वाङ्मयामध्ये अनेक वेळेला सिद्धांताने दृष्टांत सांगितलेला आहे की पुन्हा 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 पुन्हा. आता आवृत्तीवाचक म्हणजे काय, अगदी तुमच्या भाषेत सांगतो, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. किती वेळा म्हणता हरिपाठात सांगा, हरिपाठात किती वेळा म्हणता तुम्ही. एक हरिपाठ आहे, किती अभंग आहेत, 27. मग हरिमुखे म्हणा किती वेळा म्हणता, 28 वेळा म्हणतोय आपण. 28 वेळा आपण हरिमुखे म्हणा म्हणतोय. म्हणजे अभंग 27 आणि 28 वेळा आपण म्हणतोय. लक्षात आलं काय बघा. असं का, आवृत्तीवाचक. पुन्हा 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 पुन्हा. आता ते 28 वेळा किती ते नंतर बघा, आता पुढचा विषय सांगणार तो जाईल पुढे. आम्हाला सवय काय असते ते शोधायची सवय, तोपर्यंत दुसरं जातंय निघून. बघा पुन्हा पुन्हा. आता ते का सांगितलं, तुला नाही कळलं ना, असोनी संसारी जीव वगैरे नाही कळलं, मग हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. लक्षात आलं काय बघा. तीर्थव्रत नेम नाही कळलं ना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. लक्षात आले काय. सर्व सुखगोडी साईशास्त्र निवडी नाही कळलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आवृत्तीवाचक. पुन्हा 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 पुन्हा. का सांगायचं आहे, तर त्याला स्थूना खनन न्याय असं म्हणतात संस्कृतमध्ये. जर तुम्हाला खुंटा घट्ट पक्का बसवायचा असेल तर त्याच्यासाठी खुंटा खड्डा काढायचा, आजच्या भाषेत डबरा काढायचा. त्याच्यामध्ये डबरा मोठा काढायचा नाही, खुंटा केवढा आहे तेवढाच. परत तो बसल्यानंतर त्याला बुरंबाची दगड साईडनं ठेचायची. ठेचता ठेचता 4 वेळा हलवायचा. तेवढ्यावर जर बसला नाही तर पुन्हा मारायचा. आता खुंट्याला मारताय काय साईडनं भर मारताय, बरोबर आहे. याचा अर्थ काय आहे, स्थूना खनन न्याय. खुंटा उपडू नये म्हणून पुन्हा पुन्हा हलवून बघणे. तसं पक्क झालंय काय बघायचं असते. ज्ञानेश्वरी पक्की झाली का, विचारसागर प्रकाश झालाय का, वृत्तीप्रभाकर पक्के झालाय का, हे हलवायला लागते सारखं. हलवल्यावर कळते, नाही इथं जरा हलते, इकडल्या बाजूला डाव्या बाजूला हलते. आता डाव्या बाजूला हल्ले की उजव्या बाजून मारायचं असते. डाव्या बाजूला हल्लं म्हणून डाव्या बाजून कधी मारायचं नाही, दगड खाली घालायचं नाही, उजव्या बाजून मारायचं. आता बैल दारात बांधणाऱ्याच नाही माहित आहे,
लक्षात आलं काय बघा. मग आपल्याला ध्यानात येईल की आवृत्तीवाचक, कळलाय शब्द आवृत्तीवाचक, की तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायला लागते. विशेष करून ही गोष्ट घरात सासू नावाची एक वस्तू आहे, तिच्या तोंडात असते ही वस्तू. काय कोणती? आवृत्तीवाचक. किती पण सांगा आमच्या सुनेला, किती पण सांगा, पण काय बरं सांगायचं बी का बसत नाही. सकाळी सांगणार, दुपारी सांगणार, संध्याकाळी सांगणार, सांगायचं बंद होत नाही. आणि एखादी आली माहिती की तिला म्हणते किती बी आमच्या सुनाला सांगा, पण हिच्यावर काय परिणाम होत नाही. ही आवृत्ती पुन्हा आली. कळते काय बघा. म्हणजे आवृत्तीवाचक शब्द कळला. हे आपण जीवनात जगत असते, फक्त ते शास्त्रात एवढं माहिती नसते, तेवढं मी बसवून दिलं शास्त्रात कसं आहे ते. लक्षात येते काय बघा. साते हा शब्द आहे बाजारवाचक. आता बाजारवाचक शब्द म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे ते वेगवेगळे अर्थ आहेत, वेगवेगळे शब्द आहेत. मुरगुडच्या बाजारातला मंगळवारचा शब्दाचा प्रयोग वेगळा असतो. अजून मला गणित कळाय नाही ते. लक्षात आले का बघा. ती 2 बोटाने अर्ध काहीच कळत नाही. आता कसं कळणार ते? ज्यांना माहित आहे ते असू देत, ते काय नाही, ते एक वेगळंच असते. लक्षात आले का बघा. कल्याणवाल्यांचं वेगळंच, सगळ्यांचं वेगळं असते. लक्षात आलं. रनिंगवाल्यांचं वेगळंच असते. ती भाषा कळते काय बघा जरा. जिथं भाषा असते तिथं 5 रुपये लावलं म्हणून त्यांनी 45,000 मिळालं म्हणते. आडवं बी बसलो आणि उभा बी बसलो. तुमचा आमचा एकामेका विश्वास नाही तेवढा विश्वास असतोय तिथं. शिक्का नाही काय नाही, एवढंच असतंय. ज्याच्याकडे आहे तो मालक. समजा एखाद्याने दिले महाराज एवढं जावा आणि घेऊन या जावा म्हटले, महाराज मालक. शिक्काय काय नाही. ती भाषा वेगवेगळी. मी सांगायचा मुद्दा आपल्याला याच आहे की भाषा वेगवेगळी असते. इथं भाषा वापरताना मला इतकी सोजवळ. साते आलिया, एकदा आलंयच ना संसारला, आता रड करू नको. लक्षात राहील बघा. म्हणजे इथं आता आई माऊली व्हावी, वडील सुद्धा माऊली व्हावी. उदाहरण सांगतो आपल्याला म्हणजे लक्षात येईल. ज्या वेळेला मुलगीचं लग्न होतं, सुखात सगळ्याच मुली असतात. बापाच्या घरात झोपडीत राहणारी मुलगी ही सुखात असते आणि बंगल्यात राहणारी मुलगी ही सुद्धा सुखात असते. बापाच्या घरात मुलगी सुखातच असते. म्हणजे सासरी दुःखात असते असं अजिबात नाही. फक्त तिथलं परिवर्तन झालेलं असतं, ते स्वीकारायची ताकद नसते. कळले का बघा. परिवर्तन म्हणजे कळलं, तिथलं वातावरण, तिथलं बोलणं चालणं, तिथली चालरीत ही कळत नाही. मग ती मुलगी आल्यानंतर घरी बाबाला म्हणते मला नको, मला गमत नाही, मला जमत नाही. आईला म्हणते. त्यावेळा दोघांनी माऊली व्हायचं असतं. आता हा शब्द फार महत्वाचा आहे. आमच्या माऊलींना माऊली का म्हणतात, ज्ञानोबांना माऊली का म्हणतात, त्याचं उत्तर ऐका तुम्ही, लक्षात घ्या. त्यांच्याजवळ गमत नाही म्हणून गेला तरी मी त्यांना ते अतिशय सोजवळपणे सांगतात. दुष्ट गेला तरी त्याला अतिशय उत्तम प्रकारे सांगतात. सज्जन भेटला तरी त्याला सांगतात. कोणी जावा तिथं. त्यावेळेला ते आई वडील मुलगीला घेतात आणि बसतात, म्हणतात लेकी काय काळजी करू नको, जे तुझं होणार आहे ते चांगलंच होणार आहे. फक्त 2 वर्ष कड काढ. तुमच्या ध्यानात आता त्या 2 वर्ष कड काढ या शब्दामध्ये एवढी मोठी ताकद असते. ती मुलगी 2 वर्षानंतर ज्या वेळेला वडिलांच्याकडे किंवा घरी येते, माहेरी येते, त्यावेळेला दिवाळीला 8 दिवस राहायला आलेली मुलगी 5 दिवस झाल्या वडिलांना म्हणते मला सासरी सोडा. आईला म्हणते मला सासरी सोडा. कारण तिनं सगळं सर्वस्व तिथं आता अर्पण केलेलं असतं आणि तिथलं सगळं स्वतःला स्वीकारलेलं असतं. स्वतः सर्वस्व अर्पण केल्याशिवाय सर्वस्व स्वीकारता येत नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही सर्व भावे अर्पण करा, सर्व भावे स्वीकारण्याची तयारी, ताकद तुमच्या अंतःकरणामध्ये आपोआप तयार होते. आमची अडचण कुठं झालेली आहे, याच ठिकाणी आम्ही अर्पण करायला तयार नाही. सर्व भावी असा शब्द आहे तिथे. आलिया, आलायस ना, ओळंगा शारंग धरू. आता या जन्म मृत्यूच्या संकटामध्ये आलेलं आहेस. अगा उपजने आणि निमणे हे साचरी जो का मानेने तया जीवलो कुमी म्हणे संसार होण. इथं आलायस ना, मग आता रडायच नाही, कुरकुर करायची नाही. उलट त्याच्या पुढा एक विषय सांगितलेला आहे. इथं कोण कोण येऊ शकतं,
अहो इथं येण्यासाठी शास्त्र सांगतं, आपल्या लक्षात आलं काय बघा, की पाप पुण्य समानच लागतं. जर समजा चुकून पुण्य जादा झालं तर देव योनीमध्ये जाल, पाप जर झालं तर मनुष्य योनीमध्ये जाल, इतर योनीमध्ये जाल. ते दोन्ही समान करण्याची ताकद आहे का आपल्याकडे? आता पूर्वी केलं म्हणून आता मिळालं, आता आमच्याकडे ती ताकद नाही. मग ताकद नाही म्हणून काय कर, शारंग धरू, ओळंगा शारंग धरू, त्याला तो आपलंस करून घे, म्हणजे इकडे यायची आता परत गरज लागणार नाही. कारण का तर या ठिकाणी येण्यासाठी अनेक जण स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी भावान स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, देवाकडे प्रार्थना. कोण? अमर म्हणजे देव, कारण त्यांनी पुण्य जादा केले म्हणून त्यांना देवलोक मिळालेला आहे. ते म्हणतात की देवा आम्हाला मृत्यूलोकामध्ये धाड. पण मृत्यूलोकामध्ये धाड म्हटल्यानंतर ते शरीर लागतं. मृत्यूलोकामध्ये मनुष्य सगळेच येतात मृत्यूलोकामध्ये, पण वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या शरीराने येतात. पण इथं सांगितलं की मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, कारण का नारायण नामे होऊ जीवनमुक्त. जीवनमुक्त दशा भोगण्याची अवस्था, देवाला आपलंसं करण्याची अवस्था, त्या शारंगधारला आपलंसं करण्याची स्थिती ही फक्त मनुष्य देहामध्येच आहे. म्हणून आज एकादशी आहे, आहे ना? आहे, एकादशी आहे. कुणाकुणाची एकादश आहे? जमलं आपण त्यांची सगळ्यांची. घरातल्यांची कुणाकुणाची आहे? आता प्रश्न अवघडच आहे तो. घरातली म्हणतात तुम्ही माळकरी आहे तेवढं तुमचं तुम्ही बघा. पोरं खिचडी खायसाठी धरतील, पण संध्याकाळी बरोबर की नाही? बघा, जड आहे. का जड आहे? परमार्थ स्वतःपासून करायचा असतो, घरापासून सुरुवात करायचा असतो. एकादश कुटुंबाची असावी, सर्व कुटुंबाची एकादश. ध्यानात आले का? बघा, अनेक ठिकाणी संकष्टी दोघांची मी बघितली, पण एकादशी एकट्याचीच आहे. हे गणित अजून मला उलगड आहे ना. संकष्टी दोघांची, पण एकादशी मात्र एकट्याचीच. हे काय, कोण कुणा अन्याय करते अजून काय गणित सापडाय नाही. संकष्टी कोण धरते? बहुतांश कोण धरते? महिला. मी टीका अजिबात करत नाही हा, तुम्ही म्हणणार हे आणि काय चालले. महिलांच्या मध्ये व्रत आणि वैकल्य करण्याची ताकद खरोखरच निसर्गानंच मोठी दिली. समजा महिलांनी ठरवलं
की उपवास करायचा आणि तेही निरंक करायचा, तर महिला 100% यशस्वी होतात. पुरुष यशस्वी होतील याची शाश्वती नाही. मी नापास आहे त्यात, कारण आम्ही जवळजवळ 12-13 एकादशी असं ठरवलं होतं. अजिबात दोघांनी आम्ही ठरवलं होतं काही अजिबात घ्यायचं नाही. त्यात मी नापास झालो. लक्षात आलं? घरात आमच्या अजून चालू आहे, अजून चालू आहे. लक्षात आलं का बघा? म्हणजे व्रत वैकल्य करण्यासाठी महिलांचा कोणी हात धरणार नाही. संकष्टी बहुतांश महिलांची असते, बरोबर? आणि दोघं जर घरात असतील, पोरं शिक्षणासाठी बाहेर आहेत, नोकरीसाठी बाहेर आहेत, तर मग संकष्टी दुसऱ्याची बी असते, ती लादलेली असते. हा शब्द कळतोय ना? हा, लादलेली संकष्टी. आता तुमच्यापुरती कुठं भाकरी टाकायची? ही लादलेली संकष्टी तुमच्यापुरती कुठे टाकायची, म्हणून काय करायचं बोला, तुम्हाला बी याद घ्यायचं. आहेत आमचे सहकारी काय, तुम्ही बी धरायचे म्हणले. आता धरायचे म्हणल्यानंतर आता काय नाही म्हणतोय, उगाच एका भाकरीसाठी भांडण काढण्यापेक्षा गप हाय पदरात पडेल ते गप खाल्लेलं बरं. नाहीतर तुम्हाला काय कळते म्हणले की गलीत येऊन काय मग करायचं. त्याच्यापेक्षा झाकली मूठ 1.25 लाखाची तुझी संकष्टी, मग चल म्हणतीस ना मी धरतो, चला बाहेर जाऊन भजी खाऊन येईना का. तिला कळलं नाही म्हणजे झालंय. लक्षात आले का बघा? नाहीतर ती घंटी गलीत वाजत नाही, मग घरात वाजते घंटी. त्यामुळं बाहेर काय होते माहिती, पण धरली ना ठीक आहे. मग आता त्या बिचाऱ्यावर लादलेली संकष्टी, संध्याकाळी 8 वाजता जेवायची सवय. सकाळी एकदा ऐकलंय तरी हो, तुमच्यासाठी कुठं भाकरी टाकायची, शाबूज खावा की आमच्याबरोबर खिचडी खावा, ते खाऊया. मग ते कसं तरी 7, 7:30, 8 पर्यंत हो, मग एरझाऱ्या मारते असं सारखं. जेवण तयार असते, मग जेवण तयार असून मग आता त्या जेवणावर सत्ता कोणाची हो? बोला, ते जेवणावर सत्ता कोणाची आहे? वाढणाऱ्याची सत्ता, करणाऱ्याची. मग तुम्हाला हात नाही हा? दुपारी शेताकडे गेल्यानंतर तुम्हाला वाढाय शेतात नाही त्यात आपलं आपणच घेऊन खातोय ना. मग आता काय आपलं आपण घेऊन खायला हरकत आहे? धाडस करून बघा येणाऱ्या संकष्टीला, आणि 15 दिवसांनी मी येणार आहे इथं कीर्तनला, त्यावेळेला मला सांगा मी धाडस महाराज केलं आणि काय परिणाम झाला. काय मी काय लांबचा नाही. लक्षात आलं काय बघा? याचा अर्थ तुमच्या ध्यानात आला असेल की लादलेली जी गोष्ट असते त्याच्यामध्ये आनंद घेता येत नाही, आणि जी आतून असते त्याच्यामध्ये जो आनंद आहे तो पैशानं विकत घेता येत नाही. म्हणून आतून एखादी गोष्ट असावी. अनन्यता हा शब्द आहे तिथं. काय असावी? अनन्यता. इतकी अनन्यता असावी. ध्यानात आले का बघा? म्हणून व्रत वैकल्याच्या ठिकाणी आपण पुन्हा मी परत येतोय. लक्षात आले का बघा? मला वाटतं आता अमावस्यानंतर मार्गशीर्ष चालू होते, बरोबर आहे ना? आपलं चरण चाललेलं आहे की नारायण नामे होऊ जीवन मुक्त. ध्यानात आले ना? स्वर्गीचे अमर कशासाठी, देवता कशासाठी प्रार्थना करायला लागले? मृत्यू लोकांमध्ये जन्म व्हावा यासाठी. आणि तुम्हा आम्हाला मिळालेलं आहे, ए साते आलिया नाही तरी संसारू जाईल रया. मिळाले. लक्षात आले काय बघा? मिळाले ना? मग ओळगा शारंग धरू. ओळगा म्हणजे शरण जा, आपलंस करून घे. आणि ते कसं आहे? अनन्य भावानं, म्हणून ओळगा असा शब्द येतो तिथं. अनन्य भाव. अनन्य भावानं शरण जा आणि आपलंस करून घे. मग आता अमावस्येनंतर मार्गशीर्ष चालू होतोय. मग गुरुवार आता घरच्या सगळ्यांनी धरायचा काय? कुणी धरायचा? मोठा प्रश्न आहे. एकादशी पासून चालू झाले, परत एकादशी जवळ येऊन थांबणार आहे. ध्यानात आले काय बघा? म्हणजे गुरुवार शक्यतो महिला धरतात की नाही? महिला धरतात. आणि नैवेद्य खायला कोण पहिल्यांदा बसते? नैवेद्य खायला कोण बसते?
सगळ्यांची ताटं एकत्र सवय चांगली आहे. सगळ्यांनी एकत्र कुटुंबाने एकत्र जेवायला बसावं ही सवय खरोखर चांगली आहे. म्हणजे आपली जी पूर्वीची पद्धत आहे की सगळ्यांनीच, म्हणून चूल खाली असायची आणि जोत्यावर जेवायला बसायचं. आता चूलवर आहे आणि जेवायला इथे एक बसते, हॉलमध्ये एक बसते, अशी जागी 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 म्हणजे चूलवर उचलण्याचा परिणाम ध्यानात आले काय बघा. आपल्या ध्यानात आलं पाहिजे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या वेळेला उपवास करतोय तो लक्ष्मीचा उपवास म्हणून, म्हणजे आम्ही किती स्वार्थी आहे बघा. लक्ष्मीचा उपवास म्हणून म्हणजे लक्ष्मी आपल्या घरात यावी याच्यासाठी आमचा उपवास. पण त्याच्या पुढे जाऊन सांगतो, संतांचं वचन आहे की नाम मंत्र विष्णू सहस्र. उपवास धरा पण त्या दिवशी विष्णू सहस्रनाम म्हणा, कारण नारायण नामे होऊ जीवन मुक्त. लक्षात आले की बघा. त्याचा जप करा, ते म्हणा तुम्ही. फार अवघड नाही, फार वेळ पण लागत नाही. आणि ते जर म्हटला तर शारंग धरू ओळगा, त्याला कसं मिळवावं कसं जावं याच्यासाठी सांगितलं. झडझडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. मग आता ओळखाया श्रुती खूण केली. ओळखायचा कसा? कारण आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणानंतर कळलं पाहिजे, शब्द प्रमाणानंतर बघू, पण प्रत्यक्ष प्रमाणानंतर थोडंफार आपली जाणीव झाली पाहिजे. मग जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत, हा भक्ती योग गणेशची जाण माझा. विभूती सांगितली, कुठं मी कुठं आहे, जिथं जिथं प्राणी मात्र दिसतील त्या त्या ठिकाणी तू अतिशय नम्रतेनं अनन्य भावानं शरण जा, त्या ठिकाणी मी निश्चित उभा आहे. ध्यानात आलं का बघा. मग आता तिथं हे प्रमाण घेत असताना दुसरं प्रमाण घ्यायचं. तिथं सर्प विंचू नारायण, पण दुरुण वंदावे आलिंगन देऊ नये. म्हणून संत वाङ्मय समजूत घेत असताना मालिका घ्यायची पाठीमागून पुढेपर्यंत. म्हणजे अगदी माऊलींच्या पासून घ्यायचं ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्यापर्यंत घ्यायचं. मग प्रमाणाची सिद्धता कळते. नाहीतर साप बघायचा आणि त्याला आलिंगन द्यायला गेले तर त्याचा गुणधर्म तो सोडणार नाही. काय सोडणार आहे? नाही सोडणार. लक्षात आलं काय बघा. त्याला लांबून नारायण म्हणून नमस्कार करावा, आलिंगन देऊ नये. लक्षात आलं काय बघा. मग आता असं ज्या वेळेला आपलं चाललेलं असतं त्यावेळेला या संसार वाया जाईल रया. कशा ठिकाणी वाया चाललेला आहे तर या पहिल्यांदा सांगितलेलं आहे की पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. लक्षात आले काय बघा. पुनर्वित्तम पैसा गेला तर परत मिळतोय. पुनर्मित्रम मित्र गेला तर परत मिळवता येतोय. ते आता मला वाटतंय ते व्हॉट्सअपवर एवढं चालू आहे, मैत्री आणि गेट टुगेदर हा एक भाग चालू आहे बघा. गेट टुगेदरचा भाग चालू आहे. हे करावं काय हरकत नाही, म्हणजे मी त्याचा विरोधक अजिबात नाही. परंतु गेट टुगेदरमध्ये वारकरी किती आणि बिगर वारकरी किती पहिल्यांदा नोटीस काढतात. आज एखादं आहे त्यावर जास्त बोलत नाही मी. लक्षात आले काय बघा. इथनं आमची गेट टुगेदरची तयारी चालू आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट म्हणजे मित्र गेला तर परत मिळवता येतो. पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही. भार्या पत्नी गेली तर पुन्हा प्राप्त करता येते. पृथ्वीचं राज्य गेलं तरी परत मिळवता येते. एतत् सर्वं पुनर्लभ्यम. हे सगळं पुन्हा पुन्हा मिळू शकते. न शरीरम पुन्हा पुन्हा. पण एकदा शरीर गेलं तर मिळत नाही. देह हे काळाचे धन तुम्ही राजे. दय हे काळाचे धन तुम्ही राजे. येथे मनुष्याचे काय आहे. काय
देवाचे येथे मनुष्याचे काय आहे, तरीही सगळं माझं आहे म्हणतोय. म्हणून मी पणाचं अज्ञान. ध्यानात आलं? या अज्ञानाचा संकल्प मीपणापासून चालू होतो, तो निघत नाही. म्हणून अज्ञानाचं निराकरण ज्ञानानं होतं, पण ते वृत्ती ज्ञानावर अवलंबून असतं, सहजासहजी निघत नाही. लक्षात आलं का बघा? म्हणजे जरी आपल्याला असं वाटत असलं मी ज्ञानी व्हायला लागलोय, मी ज्ञानी झालोय, तरीही ते अज्ञान आहे. ध्यानात आलं का बघा? म्हणजे या अज्ञानातून आपण थोडंसं निवृत्त व्हावं आणि पुढं पाय टाकावा आणि ओळंगा शारंग धरून त्या भगवंताला शरण जावं, तर आपल्याला कळतं. कारण का? अवस्था बदलत आहेत. कुठल्या अवस्था? शरीराच्या अवस्था. प्रामुख्यानं भगवद्गीतेमध्ये 3 सांगितले आणि शास्त्रामध्ये 9 सांगितल्यानंतर, आधी 3 बघूयानंतर 9 बघू आपण. तिथं विषय आल्यानंतर सांगितलेले आहेत. कौमारम यवनम जरा. कौमार्य बालपण होतं, तारुण्य आणि जरा म्हातारपण. या 3 अवस्थेमध्ये जर आधी काय कळते का? आधी शेवटच्या अवस्थेच्या आधी परमार्थ, दुसऱ्या अवस्थेच्या आधी परमार्थ. काय कळलं? म्हणजेच म्हातारपणाच्या आधी परमार्थ म्हणजे कुठला? तारुण्यातला परमार्थ. आणि तारुण्याच्या आधी परमार्थ म्हणजे कुठला? बालपणातला परमार्थ. आता बालपणातला परमार्थ तुमच्या आमच्यावर अवलंबून आहे का आई वडिलांच्या अवलंबून आहे? आई वडिलांच्यावर अवलंबून आहे. मला वाटतंय असं एक उदाहरण आपल्याला कायम दिसतंय की सर्वसाधारणपणे 1.5-2 वर्षानंतरची मुलं 5 वर्षापर्यंतची मंदिरात येतात सायंकाळच्या वेळेला. आता 3.5 वर्षानंतरची नाहीत, कारण ती गाडीत बसून जाते शाळा शिकाय. पण सरासरी 3-3.5 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत ती आजी बरोबर आजोबा बरोबर संध्याकाळी येतात, विटा करतात, टाळ्या वाजवतात. 17 वर्षानंतर त्यांचं काय होते मग? प्रश्न माझा आहे तो. 17 वर्षानंतर त्यांना काय होते? 17 या पाठीमागे या 7 वर्षानंतर काय होते? 10 वजा करून टाकूया. जे विटा महाराज आमचं बाळ नुसतं टाळ वाजले की बसत नाही बघा, नुसतं टाळ्या करत सगळ्या मंदिरात नसते. मग आता ते मंदिरातनं टाळ्या करत असते या आजीला गोड वाटते, पण त्याच्या पप्पा मम्मीला गोड वाटत नाही. हे वास्तव आहे, ते मी सांगतो आपल्याला. कारण पप्पा मम्मीला काय करायचं असते? त्यांना उच्च शिक्षण द्यायचं असते. अरे ज्या शिक्षणाला वैचारिक बैठक नाही ते उच्च कसलं? वैचारिक बैठक ज्याला आहे ते उच्च शिक्षण. मग तो अडाणी असला तरी सुशिक्षित. लक्षात आलं का बघा? म्हणून बैठक तयार करायची बालपणात चालले आहे आपलं कौमार्य. त्या वयामध्ये जर आपल्याला द्यायचंच असेल तर काय द्यायचं? लहानपणी, म्हणजे त्याला आपण बाळकडू म्हणतो. लहानपणी विद्याभ्यास, घोकावी अक्षरे. मी म्हणतो नाही त्याला वेळ मिळत तर किमान सायंकाळच्या वेळेला बसून हरिपाठ तरी, एवढं तरी आपल्याकडनं जमते का नाही सांगा? लहान मुलांच्याकडून आता बरीच आपल्यापैकी माणसं आहेत की जे मूल पहिलीला जाते त्याच्याकडून मोबाईल ओपन करून घेतात. अनेक ॲप पहिलीच्या मुलांना माहिती आहेत, आम्हाला माहिती नाही. आता गुरु कोण कुणाचा ते बाहेर जाऊन सांगते, आमच्या आजाला काय कळत? म्हणजे शुभमंगल झाल्यापासून जे कळत नाही म्हणते ते अजून गलीत सांगते. त्यावेळेपासून तिनं म्हटलं आमच्या ह्यासनी काय कळत नाही. आता हे म्हणतंय आमच्या आजाला काय कळत नाही. आजानं हाक मारली की वळखते आजाचा मोबाईल काहीतरी झालाय, जायला पाहिजे. आता एवढी बुद्धिमत्ता जर असेल मुलांच्या जवळ तर त्या बुद्धीचा योग्य वापर जर आपण करायचा ठरवला तर काय करू शकतोय? किमान सायंकाळच्या वेळेला त्याला पहिला 1 महिना 27 मिनिटं द्यायची. पहिला 1 महिना मी टायमिंग सांगतोय. 30 दिवसानंतर पुढं फक्त 20 मिनिटं द्यायची. आणि 60 दिवसानंतर फक्त 15 मिनिटं द्यायची.
24 तासातली सांगतोय. कधीही द्या. 24 तासापैकी 60 दिवसानंतर जर त्यानं 15 मिनिटं दिली हरिपाठ या नावाच्या ग्रंथासाठी, तर तो जगाच्या पाठीवर विद्याभ्यासासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी कुठेही जाऊ देत किंवा उत्तम शिकून नाही नोकरी लागू देत तरी तो सुखीच असणार. आणि ही 15 मिनिटं 60 दिवसानंतरची ज्याच्या आयुष्यात नाहीत, मग काय त्याच्यासाठी बोलायला नको. टेन्शन येतंय, मग आता काय करायचं. मग टेन्शन घालवणारी बरूच ती नावं सांगत नाही सगळीच. बऱ्याच गोष्टी आहेतच तुमची वाटच बघायला लागल्यात. कशी तुमची वाट लावायची ठरवलंय त्यांनी म्हणून वाट बघत बसलेली असतात ती. मग आता एवढीशी किती आहे बघा लहान कुमारामध्ये, यौवनम तारुण्यामध्ये. म्हणून बाल्ये वाचनम ज्ञानम, बाल्यात एव वाचनम, तारुण्यशील रक्षकम, वार्धक्य दुःखहरणम, एतत् सद्ग्रंथ वाचनम. इतकं उत्तम संस्कृत वाङ्मयामध्ये सांगितलेलं आहे. लहानपणी जर वाचलं तर ते ज्ञान देण्यास कारणीभूत ठरतं. तारुण्यात जर वाचलं तर ते चारित्र्याचं रक्षण करतं. आणि म्हातारपणी जर वाचलं तर ते दुःखाचं हरण करतं. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय 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 जय विठोबा रखुमाई. पुरीच नाही इथं उभा करा, त्या इकडे उभा करा. शारंग धरू का, कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत. त्याला अनन्य भावानं शरण का जायचं, त्याला आपलंसं का करायचं, तर कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत. त्याचा मराठी अर्थ फार सांगण्याची गरज नाही. गणगोत, पाहुणं रावळं इत्यादी. पण उदाहरण फार महत्वाचं आहे. मृग जलवत जाईल रया, मृग जळाप्रमाणे रया जाईल, वाया जाईल. कारण मृगजळाचं आपल्याला माहित आहे की तहान लागावी, वखर भूमी असावी आणि हरणाला तहान लागावी. त्याला समोर दिसणारं हरिण कशाला तुम्ही आम्ही सुद्धा जर बघितलं, आता तुम्ही पंढरपूरच्या हायवेवरून चालला तर दुपारच्या वेळेला जर गाडीतून प्रवास चालला असेल तर तुमच्या ध्यानात येईल की पुढं अगदी पाणी आहे का काय असं आपल्याला भासायला लागतं. वखर भूमी हे त्याला मुख्य कारण आहे. कारण
कार्याची प्रचिती कार्यानुरूप असते, त्याच्याशिवाय नाही. वखरभूमी हे मुख्य कारण आहे आणि त्याच्यामध्ये भास व्हायला लागला म्हणून भास होत जाणं, तसा तू भास जो आहे त्या भासालाच खरं मानायला लागलेलं आहे. म्हणून मृगजलवत. कवणाचे माय बाप, कवणाचे म्हणजे कुणाचे. आता खऱ्या अर्थानं थोडासा विचार पाठीमागे येऊन करूया म्हणजे लक्षात येईल. कुणाचं मायबाप? मी म्हणतोय माझे आई वडील. मग माझे म्हणजे कुणाचे? शरीराचे म्हणजे स्थूल देहाचे, सूक्ष्म देहाचे का, कारण देहाचे का, महाकारण देहाचे का, कोणत्या देहाचे आई वडील तुमच्या ध्यानात येते काय बघा. मग जर त्यांची आम्ही म्हटलं की हे आता चालू आहे, वंशावळी आता चालू आहे ना, काढतात याचा हा, याचा हा, याचा हा, याचा हा. मागची कोण कोण राहिल्यात? आजा गेला पण जा गेला, बाप मसना गेला. 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 देखत देखत ना तू पण तू तोडी तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोडी तैसा झाला. पाठीमागची मालिका म्हणजे आता वंशावळी निघती काय आजी आजोबा निघतात काय? बांधलंय थगडं, खरं त्याला पाणी घालायला वेळ नाही. अवस्था आमची काय आहे बघा. पूर्वीच्या काळी गावामध्ये जोशी असायचे, ते येऊन सांगायचे तुझ्या आजाचं श्राद्ध, वर्षश्राद्ध, तुझ्या वडिलांचं वर्षश्राद्ध. आता तयारी पण आहे आपली, म्हणजे फोटो आहे, फोटो तारीख आहे, तिथी आहे. पण वाचलं तर बाहेरची वाचतात, पण ह्याला वाचायची सवड नाही. त्यात आणि त्याच्या पुढचं सांगतो. अनेक जणांनी सांगितले कुणीकडं कुणाचा फोटो असावा. हे बंगलवालेसनी लई पाळतात बघा. ते कुणीकडं कुणाचा फोटो असावा. मग आता हॉलमधलं आमचं सगळंच फोटो काढून टाकलं आहेत काय. म्हणजे खऱ्या अर्थानं उंबऱ्यातून पाय टाकल्याबरोबर लग सोप्याला दिसलं पाहिजे होतं. पूर्वीची घरं बघा अजूनही आहेत. लग सोप्याच्या उंबऱ्यावरच आत प्रवेश करताना आजा आजी वडील आई वगैरे जे आहेत त्यांचं आहेत का नाही. कशासाठी? त्यांच्यामुळे हे छत आहे शिल्लक, हा त्यातला भाग आहे. आणि आता म्हणतात ते मेलेल्यांचं इकडं लावू नकोसा, तिकडे लावा. मग तू जगाय आलास वाटतं. मग लक्षात आले काय बघा. आणि आम्ही नको त्या गोष्टी लगेच विश्वास ठेवतोय. ज्ञानेश्वरी वाच म्हणून नामदेवरायांच्याकडून सांगायला एकतरी ओवी अनुभवावी. किती जण वाचतात सांगा. मला वाटतंय नामदेवरायांनी सांगितले तिथं आजपर्यंत सांगतात, अनेक जण सांगतात, आम्ही पण सांगतो तसं बरेच जण सांगतात ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. ते ऐकत नाही. पण कुणीतरी सांगितलं फोटो इकडला तिकडं पुढा करायचा नसतोय, फोटोच गायब. ते इकडे बी पुढा नको, तिकडे बी पुढा नको. ते लॅपटॉपवर आपलं ठेवायचं गुंडळून. बघूया, एक तर सोनं घालायच्या वेळा काढूया, नाहीतर कवा काढायचं? वर्ष श्राद्धाला आठवण झाली तर काढायचं. अरे ती आठवण व्हायसाठीच ज्ञानेश्वरी वाच. ज्ञानेश्वरीत आहे ते आठवण व्हाय करायचं. सोम सूर्यादी ग्रहणे येवती येवणे करती पारवणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. हे ज्ञानेश्वरी वाचलीस तर तुला वर्षभर आठवण होईल ना सारखी. नाहीतर मागच्या महिन्यात होतं, आता इसारलंय. मग आता आमुष्या ती बिन लई शेवटला जिथे हो. लक्षात आले का बघा. म्हणून कवणाची असा शब्द आला. आजा गेला पणजा गेला, कोणी शिल्लक राहिलं नाही. मग आपण शिल्लक राहणार नाही म्हणून ओळख अशा धरू. कळलं का अन्वय कसा आहे? कोणी शिल्लक राहणार नाही म्हणून ओळख अशा धरू.
लक्षात आलं का? मग आता मायबाप, कवणाचे मायबाप, आम्ही या शरीराचे मायबाप म्हणतोय, लक्षात येते काय बघा. पण हाही अर्थ चुकीचा आहे. जर या शरीराचे आई वडील म्हटले तर लग्न झाल्यानंतर वेगळं ठेवलं नसतं. हा ढोबळ अर्थ सांगतोय मी आपल्याला, सूक्ष्म अर्थ नाही. लक्षात आले काय बघा. कारण शरीर आणि शरीराच्या संबंधाने येणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला सुखच देतील याची शाश्वती नाही. त्या दुःखाला सुद्धा कारण असू शकतात. ध्यानात आलं का बघा. हा तात्विक भाग आहे. पण कवणाचे गणगोत, आता मायबाप नाही मग गणगोत तर लांबच. लक्षात आले काय बघा. माता पिता बंधू बहिणी मित्र स्वजन सुखाची मांडणी दुःख भोगी कुटुंब सगळी मालिका सांगितली तुम्हाला. कोण कोण आहे तर ज्या शरीर आणि शरीराच्या संबंधीने येणाऱ्या सगळ्या गोष्टी, माता पिता बहीण बंधू, आता एवढ्यावर थांबले नाही, इष्ट मित्र स्वजन सखे, कळले काय बघा. म्हणून काकडा सकाळी म्हटलं की हे डोक्यात दिवसभर राहते, हे दोस्ता म्हणायची गरज नाही. कळले काय बघा. म्हणून सकाळी काकडा असतो आपला, एवढ्यासाठी असतो. तर कवणाचे गणगोत, गणगोतामध्ये ही सगळी मांडणी आहे. हे सगळे गणगोत आपले लक्षात आले का बघा. आणि मग आपण
या सगळ्यांना बाजूला करावं. आणि मग आता सांगितलं, एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचनी. एकटा मी दुःख भोगतोय. आता विचार करा, शरीराच्या माध्यमातून का जीवाच्या माध्यमातून? याच्या पूर्वीचा मागचा होता त्या ठिकाणी सुद्धा एकटोच होतो. आताही मी एकटाच आहे. म्हणजे सोडवणूक करण्याची ताकद एकट्याजवळच आहे, पण त्या ताकदीला एक सहाय्य लागतं. येथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. सद्गुरूंच्या शिवाय सोडवणूक होणार नाही. म्हणून ओळंगा शारंग धरू इथं अनन्य भाव असावा. आणि दुसरा, सद्गुरूंच्या जवळ अनन्य भाव असावा. तनुमन जीवे चरणाशी लागावे, गर्वता करावे दास सकळ. अनन्य भाव तिथं असावा. आमचा अनन्य भाव सद्गुरूंच्या जवळ नाही. ते काय सांगतात? अशा डुरकावण्यात देतात. लक्षात आले काय बघा? मी टीका म्हणून अजिबात मी करत नाही, पण आहे भूमिका ही आपल्याकडं की जात होतो आम्ही त्यांच्याकडं, पण त्यांचं ना आमच्या काय पटत. मग जाय कोणी सांगितलं तर? लक्षात आलं की बघा, आम्ही अनन्य भाव कुठं ठेवतोय बघा? दुसऱ्यानं ज्याच्यावर पाणी सोडलंय तिथं आमचा अनन्य भाव असतोय. तुमचा तुम्ही विचार करा. काय खाली येऊन सांगू? वेळ फार कमी आहे म्हणून. शास्त्र खाली येऊन सांगता येते, काय अडचण नाही. ज्यानं दुसऱ्यानं ज्या गोष्टीवर पाणी सोडलेलं आहे त्या गोष्टीच्या ठिकाणी आपण अनन्य भाव ठेवतो का नाही? अनन्यता हा तिथं असते का नाही? जरा तुमच्या लग्नाच्या वेळेस आठवा. ज्यांचं लग्न झाले त्यांनी, आणि ज्यांचं व्हायला नाही त्यांनी दुसऱ्याच्या लग्नात बघा. लग्न अक्षता टाकल्यावर पूर्ण नाही. पाहुणं पै अक्षता टाकले की चला चला चला, खुर्ची जाईल म्हणून जाणारे असतात. पण लग्न नाही तिथं, अजून पाणी सोडायचं आहे. पंक्तीचं ना, कुठलं पाणी सोडायचं असते? भांडी घेतल्यात का नाही? काय तुमचं आम्हाला नको, सगळं आहे, 5 भांडी द्या बस. बरोबर. आता तिथं पाणी सोडलं जाते. ते पाणी सोडताना कुणावर सोडलं जाते माहित आहे? तिथं मी देवाला सोडत नाही. तो तुझ्या साक्षीन करायला हे सगळं पुढं असतोय आणि म्हणायचं तुझ्या साक्षीन. मग त्यानं सोड चिठ्ठी काय सांगितली ती? वय त्यानं वांद करायला सांगितले? वय तिथं पाणी सोडले. आतापर्यंत मी सांभाळली, इथनं पुढं तुमच्या ताब्यात दिली. आता त्यानं आगीचा बॉम्ब इकडल्या घरात ठेवला. पाणी ग्रहण केलं. तिथं अनन्यता. काय आणायचं बाजारला? फ्लॉवरचं 2 गड्डे, मिरच्या पावशेर, डबू आणू नकोसा, मागचा शिल्लक आहे. आणि चुकून आता महाराज म्हटल्यानंतर ओळखीचे असतात. तो म्हणतोय महाराज पहिला तोडा आहे, काय बी करा खरं घेऊन जाऊ. आता तिची श्रद्धा असती नाही म्हणून चालतंय. बरं, आता ते आणलं आणि घरात पिशवी दिली. जरा बाहेर जाऊन बघायचं आणि पाय टाकायचा परत घरात. आला की तुम्हाला आधी सांगितलं तर ढबू आणायचा नाही म्हणून. ते तुम्ही माप जगाला ज्ञान देताय. एवढं लक्षात राहील नाही. शास्त्र सांगता तुम्ही कोण खाईत नाही भाजी, अजून मागच्या मंगळवारचं शिल्लक आहे. अगं आत्ता आणला मी, आणाय नाही, ते दिलं एका माणसान, त्याचा पहिला तोडा होता, त्याला सांगायचं नव्हतं. आता बाजारातलं ज्ञान इथं घरात कळते. आणि तिथं अनन्यता असते आमची. म्हणून एका सद्गुरु वाचोनी येथे कोणी सोडविना. एका सद्गुरु वाचोनी त्यांना अनन्य भावानं शरण जावं. आणि मग आपल्याला कळावं, जोवरी छळन गा तोवरी म्हणती माझा, मानती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला बागुल आजा. मग काय झालं तिथं? इंद्रिय मावळली
बागुला आजा आला. आता मात्र अडचण आमची झाली. आता काय काय अडचण होते, बरीच अडचण होती. आणि त्या अडचणीचं वर्णन करताना शरण जाऊन वर्णन केलं. आता मज दृष्टी देई, शरण जायचं आणि मग चरणाकडे मागे यायचं. कळले का बघा, पुढं जायचं शरण आणि मग मागे यायचं. आणि मग आपल्याला कळतं अनन्य भाव त्याच्याकडे ठेवला, त्यानं ज्ञान दृष्टी दिली म्हणून मला कळलं, तोपर्यंत मला कळलं नाही. आणि मग हे सगळे आले आणि मग मी त्याच्याकडे गेलो, ओळगा शारंग धरू. आणि मग ते तिसऱ्या चरणामध्ये आपल्याला सांगतात, विषयाचे समय सुख बेलाची बाहुली, 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 आगाची सावली विषयाचे समसुख बेगडाचे बाहुली, अभ्राचे सावली जाईल रयाते. मौलीनी वाङ्मयामध्ये पुन्हा ज्ञानेश्वरी या कळेल. हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नेचे ने आभासे भद्र जाती. 3 चरण एका ओवीत आहे. ध्यानात आलं का बघा. मग आपल्याला काय कळतं, विषय आणि इंद्रिया मेळू होता धनंजया. हे अर्जुना, विषय आणि इंद्रिय मेळू होतात, ते सुख जाय थडिया सांडोनी दोन्ही. ते सुख काय कडेला जाईल का तुझं? नाही. इंद्रिय आणि विषय एकत्र आल्यानंतर सुखाचे हाव करत 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 राहतात, पण कधीही तृप्ती होत नाही. म्हणून मेळू होता धनंजया. लक्षात आलं का बघा. मग आपल्याला कळतं की इथं जे इष्टमित्र सगळे गोळा केलेत ना, त्याच्यामध्ये काहीही होत नाही, कारण त्याच्यामध्ये तुला दुःखाशिवाय दुसरं काही नाही. इंद्रिय आणि विषय एकत्र आले की सुख झाल्यासारखं वाटतं, पण ते तात्पुरतं. स्वेटर घालावं असं वाटते की नाही आता, उद्या सकाळी 10 वाजता. स्वेटर हा विषय आहे आणि इंद्रिय आहे आपली ज्ञानेंद्रिय त्वचा. आता काय वाटतंय, स्वेटर असावं, हात का बांधल्यात, थंडी वाजायला लागली. आता उद्या सकाळी 10 वाजता हे विषय आणि इंद्रिया मेळू होता धनंजया, ते सुख जाय थडिया सांडोनी दोन्ही. ते सुख तुला कडेला नेणारं नाही, त्यात गुंतू नको, बाजूला यायचे ये त्याच्यातून. म्हणून कवनाचे माय बाप एक सिद्धांताला दृष्टांत देतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल की एक गृहस्थ अगदी असा फिरत जंगलातनं चालला आणि एक साधू बघितला. आणि त्या साधूला त्याने विचारलं, बाबा तुमचं लग्न वगैरे? तो म्हटला, अरे मी पूर्ण संन्यासी आहे, म्हटला सर्व त्याग केलेले आहे आणि मी इथं राहतोय. मग तुम्हाला काय मिळतंय? म्हटले, तू संसारात राहून काय काय मिळतंय? म्हटलं, माझे आई वडील आहेत, माझं लग्न झालंय, माझी मुलं आहेत, बायको आहे, शेतीवाडी आहे, सगळं आहे, सगळं माझं सुखात चाललेलं आहे. म्हटलं, आणखी काय काय आहे? म्हटलं, माझी आई वडील एवढे प्रेम करतात की मी घरात गेल्याशिवाय जेवत. म्हटलं, ठीक आहे, आता सांगतोय. म्हटलं, आता घरात जायचं आणि उद्यापासून जरा आजारी आहे, कणकणी आहे असं सांगायचं घरात. 3 दिवसानंतर पुरा झोपायचं आणि 4थ्या दिवशी मी येईन. टायमिंग ठरली, सकाळी 9च्या दरम्यान सगळी घरात गल्लीत असतात, त्यावेळेला दारात येईन. त्यावेळेला डोळं बंद करायचं, म्हणजे प्राण निरोध करायचा, थांबवायचा प्राण, हालचाल थांबवायचं सगळं. जा म्हणला. आता प्रचिती नाही ना,
प्रचिती द्यायची आहे म्हणून त्याला लावून दिलं. गेला तो, सांगितलं घरामध्ये. ठरलेल्या दिवशी ते साधू गावामध्ये आले. 9ची वेळ. गलीमध्ये चालू झालं. काय झालं कुणास ठाऊक. आता चांगलं होतं पण आता काय हालत नाही. आता हालत नाही म्हटल्यानंतर पाहुणं रावळं हे ते सगळं गोळा व्हायला चालू होतात. आता या दोघांनी ठरवलेलं होतं मी सांगितल्यानंतरच तुला उठायचं, 20 मिनिटाचं तुला ट्रेनिंग आहे. त्याच्यापेक्षा ते म्हणले 20 मिनिटाच्या पेक्षा चालणार नाही. या म्हणले मी येतो म्हणलेच काय अडचण नाही. बरोबर 9ला दारात गेला. त्यानं डोळं बंद केलं. रडायला चालू. साधू महाराज आले म्हटल्यानंतर त्यांना बोलवलं. म्हणले का रडालाय. तर असा असा मुलगा. म्हणले माझ्याकडे मंत्र आहे. म्हणले याला जिवंत मी करू शकतोय. सगळे आनंदित झाली. मेलेलं जिवंत करायचं म्हणजे सोपी गोष्ट आहे काय. सगळ्यांना बोलवलं. म्हणले दुधाचा एक ग्लास घेऊन या. दुधाचा ग्लास आणला. स्वतःजवळची एक पुडी काढली, टाकली, त्यात हलवली. म्हणले ही मांत्रिक अशी पुडी आहे. म्हणले जर याला जिवंत करायचं झालं तर याच्या बदल्यात जो पिल तो मरणार. म्हणले बाबाला म्हणले तुम्ही घ्या म्हणले कारण तुमचा मुलगा आहे. तो म्हणला असं कसं. आत्ता जमीन घेतली तिची अजून नावाव्या नाही. तुकडेवारी बंद केल्यामुळे ती अडचण झाली. मी कसं. त्याच्या आईला विचारा म्हणला. आता ही जेवत नव्हती ना त्याच्याशिवाय. आईला विचारलं. म्हटलं मी घेतलं असतं तर आमच्या म्हाताऱ्याचं कसं होईल माझ्या मागं. मग म्हटलं त्या पत्नीला विचारलं. म्हणली पोरांचं माझ्या कसं होईल. झालं. सगळ्यांनी विचारून बघितलं. मग म्हटलं मी घेऊ काय. सगळी एका पिठात घ्या म्हणले कारण कुणाला नाही जमलं तर महाराजाला जमते. लक्षात आलं काय. परोपकारासाठी देह आहे. लक्षात आलं का बघा. म्हणजे तुम्ही जगायचं कशासाठी. महाराज लोकांनी परोपकारासाठी जगायचं असते. म्हणजे तुम्ही घ्या म्हणजे तुम्ही जाणार ते उठणार. त्यांनी दूध घेतलं आणि 20 मिनिटांनंतर तो जागा झाला. म्हटला बघ आतापर्यंत या विषयांच्या मध्ये इतका रममान झालेला होतास ते एका क्षणात निघून गेलं. आणि मग एका क्षणात असं आणखीन काही निघून जाते ते 4थ्या चरणामध्ये माऊली सांगतात. ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिजे. 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 आई वारली काय निरोप आला आता कवनाचे माय बाप कवनाचे कवनाचे माय बाप कवनाचे ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. कशा पद्धतीनं पाहता पाहण्याची दृष्टी आहे त्या दृष्टीने मी त्याला ज्ञानदृष्टी असे म्हणतात. वृत्तीच्या ठिकाणी असणारी दृष्टी ही अवस्थेवर अवलंबून असते. म्हणून मगाशी सांगितलेल्या 3 अवस्था शरीराच्या माध्यमातून आहेत. पुढे या अवस्था बदलतात आणि ज्ञानोत्तर भक्तीमध्ये ज्ञान अवस्था ह्या वेगळ्या स्वरूपाने येतात. त्या 9 प्रकारच्या अवस्था आहेत. त्या अवस्था अशा आहेत की ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीची चैल जाईल रया.
स्वप्नासारखं ते रया म्हणजे लगेच वाया जाईल. कारण का तेवी देखिले मी ये याते तव गेले वंद्य वंदिते चेईलिया कांते स्वप्नीची जीवी. अमृतानुभवामध्ये दुसऱ्या प्रकरणामध्ये उत्तम मौलींनी हे सांगितले, चेईलिया कांते स्वप्नीची जीवी. तसं ज्ञानदेव म्हणे, पाहता पाहिले स्वप्नीचे चेईल जाईल रया. जसं स्वप्न पडावं आणि त्या स्वप्नामध्ये नवरा नवरी यावीत, मुलं व्हावीत, संसार चांगला थाटलेला असावा. कुठंपर्यंत? जोपर्यंत जाग नाही तोपर्यंत. जाग झाल्यानंतर स्वप्नातली पत्नी नाही, स्वप्नातला पती नाही, एवढंच नाही तर स्वप्नातली मुलं सुद्धा शिल्लक राहत नाहीत. स्वप्न आहे तोपर्यंत. म्हणून अवस्था 9 प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. थोडंसं उरक्त घेतोय अगदी, की जागृत अवस्था, जागृत स्वप्न अवस्था, जागृत सुषुप्ती अवस्था, स्वप्न जागृती अवस्था, स्वप्न अवस्था, स्वप्न सुषुप्ती अवस्था, सुषुप्ती जागृती अवस्था, सुषुप्ती स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती सुषुप्ती अवस्था. या 9 अवस्था असतात. त्या वृत्तीच्या ज्ञानावर अवलंबून असतात. त्याच्यानं तुर्या प्राप्त होते. त्या अवस्थेमध्ये जावं अशी एक इच्छा माऊलींची आहे. म्हणून सांगितलेलं आहे की ज्ञानदेव म्हणे, पाहता पाहिले. पाहता पाहता कधी निघून जाईल कळत नाही. स्वप्नीचे चेईल जाईल रया, कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत, मृग जलवत जाईल रया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव म्हणे, पाहता पाहिले स्वप्नीचे चेईल जाईल रया, कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत, मृग जलवत जाईल रया. झालेली सेवा मौलींच्या चरणी, परमात्मा स्वरूप पंढरपुराच्या चरणी, परमपूज्य वडिलांच्या चरणी अर्पण सेवेला पूर्णविराम. अतिशय शेवटला धावपळ झालेली मलाही कळलेलं आहे. अवस्था ज्या आहेत त्या कधी आपल्याला वेळ मिळाला तर त्या 9 अवस्थेंचं यथासांग चिंतन आपण करू, काही हरकत नाही. विठ्ठल जय जय.